आज आपण स्वर्गीय जयवंतराव भोसले कृषी प्रदर्शनामध्ये आहोत आणि या प्रदर्शनामध्ये कृषी विभागानं सहभाग घेऊन वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या गोष्टींचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपण इथं आज तांत्रिकदृष्ट्या आणि योजनांचे स्टॉल उभे केलेले आहेत। या योजनेमध्ये मुख्यतः आपल्याला मिलेट्सचं महत्त्व बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये मिलेट व्हिलेज आहे। आपण जर मिलेट खात असाल तर अशा गावामध्ये कदाचित दवाखान्याची गरजच पडणार नाही। दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे सेंद्रिय शेती। शासनाचा जो महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे आता की नैसर्गिक शेती मिशनचा, या शेती मिशनमध्ये 3 वर्षामध्ये आपल्याला आपल्या शेतीचं सेंद्रिय प्रमाणीकरण होणार आहे आणि त्याच्या स्टेजेस जे आहेत, कशा पद्धतीनं हे प्रमाणीकरण होणार आहे, त्याच्यामध्ये काय काय शासनाची भूमिका असणार, कोणकोणत्या पद्धतीचे प्रशिक्षण किंवा काय, या सर्व बाबी आपल्याला याच्यात बघायला मिळतील। त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळं तंत्रज्ञान आहे। जसं आपल्याला माहिती आहे साताऱ्यामध्ये ऊसाचं क्षेत्र हे मोठं आहे। या क्षेत्रामध्ये पाण्याची बचत होणं गरजेचं आहे, उत्पादकता वाढणं गरजेचं आहे आणि खतांचा वापरही संतुलित होणं गरजेचं आहे। या दृष्टीनं आपण सुपरकेन नर्सरीचं अत्यंत उत्कृष्ट असं प्रात्यक्षिक या प्रदर्शनामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तसंच जलसंधारण आणि बांबू लागवड, त्याच पद्धतीनं रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड, या बाबीसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत। त्याच पद्धतीनं शासनाची जी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना जी आहे, या योजनेमधले अनेक घटक आहेत। PMFME सारखी योजना आहे ज्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योगासाठी शासन अनुदान देत आहे। अशा योजनांबद्दल सुद्धा माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे।